बघा जस्ट आपण पार्ट ऑफ स्पीच बघितलं, त्यावर आपण एमसीक्यू बघणार आहोत. बघा फर्स्ट काय विचारलं, विच पार्ट ऑफ स्पीच डिस्क्राइब अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. बघा म्हणजे पर्सन, प्लेस, थिंग आणि आयडियाला जे आपण नेम देतो किंवा त्या वर्डला काय म्हणतो आपण, कोणता पार्ट ऑफ स्पीच मधला पार्ट येईल तो, तर तो आहे नाउन. ओके. देन सेकंड, व्हॉट पार्ट ऑफ स्पीच मॉडिफाय अ वर्ब, ऍडजेक्टिव्ह और अनदर ऍडवर्ब. असा कोणता पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट आहे की जो व्हर्बला, ऍडजेक्टिव्हला आणि ऍडवर्बला मॉडिफाय करत असतो. कोणता आहे तो, ऍडवर्ब. ओके. देन थर्ड, बघा तर विच पार्ट ऑफ स्पीच कनेक्ट वर्ड और फ्रेजेस और क्लॉजेस. असा पार्ट ऑफ स्पीचचा कोणता वर्ड आहे, कोणता पार्ट आहे की जो शब्दांना, फ्रेजेसला किंवा क्लॉजेसला जॉईन करण्याचं काम करतो, तर तो कोणता आहे, कंजक्शन. फोर्थ, what part of speech shows the relation between a noun, pronoun and other word in a sentence. बघा सेंटेन्स मध्ये जॉईन कर, सेंटेन्स मध्ये नाउन किंवा प्रोनाउन जे आहे तर त्याचं रिलेशनशिप दाखवण्यासाठी, त्याची पोझिशन दाखवण्यासाठी कोणता वर्ड पार्ट ऑफ स्पीच मधला आहे, तर तो आहे पार्ट प्रीपोजिशन. ओके. देन नेक्स्ट, which part of speech expresses action or state of being. बघा पार्ट ऑफ स्पीचचा कोणता पार्ट आहे की जो काय करत असतो, सेंटेन्स मध्ये ऍक्शन स्टेट करत असतो, तर कोणता आहे तो, वर्ब. नेक्स्ट, व्हॉट पार्ट ऑफ स्पीच रिप्लेस अ नाउन इन अ सेंटेन्स. बघा पार्ट ऑफ स्पीचचा कोणता पार्ट आहे की जो नाउनला रिप्लेस करतो किंवा नाउनच्या इन्स्टेड मध्ये आपण यूज करत असतो, तर शुअरली कोणता आहे तो, प्रोनाउन. तर प्रोनाउन काय करतो, नाउनच्या रिप्लेस मध्ये येत असतो, नाउनला आपण काढून टाकतो आणि त्या ठिकाणी प्रोनाउन यूज करत असतो. नाउनचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउन यूज करत असतो. देन नेक्स्ट, which part of speech describe or gives more information about noun or pronoun. बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, काय विचारलेलं आहे की असा कोणता पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट आहे की जो नाउन प्रोनाउनला डिस्क्राइब करत असतो, काही विशेष माहिती सांगत असतो, तर कोणता आहे तो, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचं काम आहे की नाउन प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगणे, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. नंतर आहे what part of speech expresses strong emotion or feelings in a sentence. बघा पार्ट ऑफ स्पीचचा असा कोणता पार्ट आहे की जो आपण जस्ट बघितलेला आहे की जे स्ट्रॉंग फिलिंग, सडन फिलिंग्स आपल्या बाहेर निघत असतात. ओके. तर तो कोणता आहे, इंटरजेक्शन. चला नेक्स्ट, which part of speech join words, phrases or clauses together. बघा हा रिपीट झालेला आहे, आताच आपण बघितलेला आहे. वर्डला जॉईन करण्याचं किंवा फ्रेज किंवा क्लॉजेसला जॉईन करण्याचं काम कोण करत असतं, कंजक्शन. ओके. आणि लास्ट आपला आहे आता, बघा what part of speech shows how, when, where or to what extent an action is performed. ऍक्शन तुमची कुठे केव्हा कशी झाली, किती वेळा झाली हा सांगणारा वर्ड कोणता आहे, पार्ट ऑफ स्पीचचा कोणता पार्ट आहे तो, तर तो आहे ऍडवर्ब. तुमची ऍक्शन ही कुठे केव्हा कशी झाली हा सांगणारा आहे तुमचा ऍडवर्ब. अशा पद्धतीने आपण आज पार्ट ऑफ स्पीच बघितला आणि त्याचा एमसीक्यू सुद्धा बघितले, यामुळे तुमची रिव्हिजन सुद्धा झाली असेल.